मस्केजी आपल्या सोबत थेट फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। नरेश मस्केजी, आपण पाहिलं राऊतांनी कशा प्रकारे शरद पवार यांच्यावर टीका केलेली आहे। ठाण्याचा विकास शिवसेनेने केला आणि तो कोणी केला हे आम्ही हवं तर त्यांना सांगतो। एकनाथ शिंदे खूप उशिरा राजकारणात आले असं त्यांनी म्हटलेलं आहे। काय प्रतिक्रिया? संजय राऊत हे शिवसेनेत कधी आले हे पहिलं प्रथम त्यांनी ऍक्टिव्ह राजकारणामध्ये कधी आले, शिवसेनेचा जन्म झाला, शिवसेना वाढली, शिवसेना ज्या पद्धतीने ठाण्यात उभी राहिली तेव्हा संजय राऊत शिवसेनेतही नव्हते। ते लोकप्रभामध्ये एक खर्डेगा नाही ते काम करत होते, नंतर ते सामनाचे संपादक होते, तेव्हाही शिवसेनेचं ऍक्टिव्ह पॉलिटिक्स ते करत नव्हते। त्यामुळे ठाण्यात कोणी काम केलं आणि कोणी संघटना वाढवली ठाण्यातील जनतेने दाखवून दिलेलं आहे। धर्मेंद्र आनंद दिघे साहेबांचा खरा शिष्य कोण लोकसभेला यांनी लोकांना विचारलं होतं मतदानाच्या वेळी, लोकांनी तेही दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे ठाण्याचा विकास कोणी केला हे ठाण्यातील जनतेने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे। त्यांच्या तोंडात जी हाणलेली आहे वाहन ठाण्यातील जनतेने या संपूर्ण महाराष्ट्र आणि हिंदुस्थानीने पाहिलेली आहे। त्यामुळे शिवसेना कोणी विकास केला याचं उत्तर जनतेने दिलेलं आहे। त्यामुळे मला वेगळं उत्तर द्यावंसं वाटत नाही। नक्कीच नरेश मस्केजी, बाळासाहेबांची शिवसेना ज्यांनी तोडली अशांना सन्मानित करणं हे पटलेलं नाहीये आणि पवारांनी शिंदेंचा नाही तर महाराष्ट्र लुटणाऱ्या अमित शहांचा सत्कार केला असंही वक्तव्य राऊतांनी केलेलं आहे। हे दुतोंडी सापासारखं यांचं वागणं आहे। यापूर्वी भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नावाने बोंबलत होते की शिवसेना यांनी फोडली। देवेंद्र फडणवीस साहेब यांचे नेते अमित शहा साहेब आहेत, तरी सुद्धा त्यांचे उंबरठे विधानसभेत पराभूत झाल्यानंतर झिजवतात ना। त्यांचे आमदार भेटायला जातात, हे स्वतः भेटतात, हे सत्कार करतायत। मग तेव्हा यांची भूमिका का बदलली आणि पवार साहेबांनी काय करायला पाहिजे किंवा काय करू नये हे एवढं सुद्धा संजय राऊत जर डिक्टेट करायला लागले तर पवार साहेबांनी त्यांच्याबद्दलची भूमिका ठरवणं गरजेचं आहे असं मला वाटतं। यांची भूमिका महत्वाची नाही। आता या वक्तव्यावरती पवार साहेबांना जे शांतपणे शिकवत असतील तर पवार साहेबांनी संजय राऊत यांच्याबद्दलची भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। आणि संजय राऊत ज्या आमदारांच्या जीवावरती आपण राज्यसभेचे खासदार झाल्यात, एवढी जर तुम्हाला चीड असेल तर द्या ना राजीनामा। कशाला त्यांच्या जीवावरती मिळालेली जी खासदारकी आपण मिळवताय बरं का? असं जे सकाळी दिल्लीतलं बोलतात ना, तर त्या कुणाच्या जीवावरती आमदार झालेले आहात, खासदार झालेले आहात, तर ती खासदारकी सोडा पहिली आणि नंतर टीका करा। नक्कीच नरेश मस्केजी, एक टीका आवर्जून त्यांनी केलेली आहे की दिल्लीत साहित्य संमेलन सुरू नसून राजकीय दलाली आहे आणि कोणाला कसेही सत्कार करता, या लोकांचा साहित्याशी काही संबंध आहे का अशीही विखारी टीका त्यांनी केलेली आहे। अहो, साहित्य संमेलनामध्ये आणि साहित्याशी संबंध आहे किंवा नाही या संदर्भात तो कार्यक्रम नव्हता। महादजी शिंदे यांच्या नावाने जो पुरस्कार दिला दिल्लीमध्ये, जो दिल्लीचं तख्त राखण्यामध्ये मराठेशाहीचा पराक्रमी महादजी शिंदे यांचा उल्लेख, पराक्रमी सरदार, मराठा सरदार म्हणून त्यांचा उल्लेख व्हायचा, तो ज्यांनी पराक्रम केला। पवार साहेबांचं भाषण ऐका, पुन्हा पुन्हा ऐका। कदाचित शिंदे साहेबांच्या द्वेषापायी तुम्ही ते ऐकलं नसेल किंवा महादजी शिंदे यांचे वंशज जे सिंधिया त्या ठिकाणी आले होते त्यांचं भाषण ऐका, मग तुम्हाला कळेल की एकनाथ शिंदे यांचा सत्कार का केला। किंवा पवार साहेबांना पुन्हा जाऊन विचारा, मग तुमच्या लक्षात येईल की एकनाथ शिंदे साहेब यांचा सत्कार का केला। अहो, पराक्रम केला ना। जी शिवसेना बाळासाहेबांचे विचार
सोनिया गांधींच्या उंबरट्याच्या बाहेर आणि सोनिया उभे राहिलात आपण आणि घाण ठेवले त्या हिंदुत्वाच्या विचारांना जी शिवसेना दूर नेली होती ती पुन्हा पराक्रम करून ही शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांशी पुन्हा जोडण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. हा पराक्रम आहे संजयजी. तुम्ही जर पराक्रमी असाल तर ज्या आमदारांच्या जीवावरती आपण खासदारकी निवडून आलात ती द्या ना सोडून, राजीनामा द्या आणि व्हा पुन्हा निवडून या तुमच्यात हिंमत असेल तर. बालिश बहु बायकात बडबडला अशा पद्धतीने सकाळी उठल्या उठल्या कॅमेरामन जे बोलताय की वक्तव्य करताय असेल तुम्ही पराक्रम तुमच्यात तर ज्यांच्या जीवावरती तुम्ही आमदार खासदार झालात सोडून द्या ती खासदारकी आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे जा. आम्ही तर लोकांच्या सामोरे गेलोय, आम्ही लोकांना सामोरे गेलोय आणि लोकांनी जो कौल दिलाय तो सर्व हिंदुस्थानातील जनतेने पाहिलेला आहे. नक्कीच. धन्यवाद नरेश मस्केजी, तुम्ही TV9 शी बोललात त्यासाठी. तर